या जिल्ह्यातील 3,82,660 शेतकऱ्यांना 76.53 कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहे. शेतकरी बांधवांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते 20 जून रोजी PM किसानचा 23व्या हप्त्याअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील 3,82,660 लाभार्थ्यांना 76.53 कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहे. तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा माहे एप्रिल 2026 ते जुलै 2026 कालावधीत 23वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते 20 जून 2026 रोजी पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर येथून वितरित करण्यात आलेला आहे. तर केंद्र शासनाने शेतकऱ्यांना निश्चित उत्पादन देण्याकरता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजे PM किसान योजना माहे फेब्रुवारी 2019 पासून सुरू केली आहे. या योजनेच्या निकषावर सर्व पात्र शेतकरी कुटुंबास पती पत्नी व त्यांच्या 18 वर्षाखालील अपत्य 2,000 रुपये प्रति हप्ता याप्रमाणे 3 समान हप्त्यात प्रतिवर्ष 6,000 रुपये त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहे. PM किसान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना यापूर्वी एकूण 22 हप्त्यामध्ये सुमारे 1,807.41 कोटी रुपयाचा लाभ हा जमा करण्यात आलेला आहे. तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजे PM किसान योजनेच्या लाभासाठी केंद्र शासनाकडून लाभार्थ्यांनी भूमी अभिलेख नोंदणी अद्ययावत करणे, बँक खाते आधार संलग्न करणे व KYC प्रमाणीकरण करणे या बाबी बंधनकारक केलेल्या आहेत. तर जिल्ह्यातील सद्यस्थितीत या तीनही बाबीची पूर्तता केलेली एकूण 3,82,660 शेतकरी कुटुंबांना 20 जून 2026 रोजी सुमारे रक्कम 76.53 कोटी रुपये इतक्या रकमेचा लाभ त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरण जमा झाला असल्याची माहिती अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारे ही PM किसान योजनेबद्दल अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या आपापल्या जिल्ह्यातील PM किसान योजना किंवा पीक विमा संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.